तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपला जो बेकरचा जनरेटर आहे तर त्याची आज पहिली सर्व्हिस होती. तर त्याला किती खर्च आला आणि त्याचं काय काय चेंज केलं, कारण आपल्या बेकरसाठी जनरेटर लागतो तुम्हाला माहिती आहे. तर मी त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तुम्हाला काय खर्च आला आणि किती आला. तर चला. तर याच्यावरून आम्हाला समजलं की आपला जनरेटर आला आहे मेंटेनन्सला. तर हे अलार्म करतं की मेंटेनन्स आला आहे जनरेटरचा. त्याच्यामुळं आम्ही ह्यांना बोलवून घेतलं. तर ह्यांनी आल्याला चालू केलं ऑइल स्टोरेज ओपन करायला. तर हे बघा, ऑइल फिल्टर 2 नंबरला म्हणजे आपला डिझेलचा फिल्टर आहे यात, आणि 3 नंबरला म्हणजे हे कूलंट आणि हे ऑइल. हे आपल्याला एवढं आज मेंटेनन्स करायचं आहे जनरेटरचा. तर भावानं पहिला चालू केलं ऑइल फिल्टर चालू कर. ऑइल फिल्टर पहिला चेंज करून घ्यायचं म्हटलं. मग दुसऱ्या काकांनी घेतला मग ऑइल काढून, आणि हे त्यांनी जुगाड केला होता बघा. कारण एवढ्या आज डीजेमध्ये आपल्याला जात नाही, म्हणजे काय भांडं जात नाही, त्यामुळे ह्यांनी पिशवीच्या साह्याने हे ऑइल बाहेर काढून घेतलं. खराब झाला होता सोडा. मग ह्यानं पण आपला ऑइल फिल्टर इथे एका पिशवीत ओतून घेतला, कारण सगळं बाद झालं होते. हे बघू शकता तुम्ही, असं आपण ऑइल काढून घेतलं. मग हे बघा, हे नवीन ऑइल आणलं होतं. मग हे पहिलं थोडं फिल्टरमध्ये भरून घेतलं ऑइलच्या, कारण नवीन होता. आणि या रबरला पण लावून घेतलं, कारण रबर पूर्ण परत जाम बसतो आणि परत सर्व्हिसला काढायला दमवत नाही. मग ह्याने ऑइल फिल्टर बसवून घेतला पहिला, कारण ऑइल घालायच्या आधी ऑइल फिल्टर फिट करून घ्यावं लागतो असं ते म्हणतात. मग काय त्याने योग्यरित्या फिट केलं, कारण नवीन होता आणि आपला जनरेटर पण नवीन होता. मग असं बेल्टच्या साह्याने त्याने आवळून घेतला परफेक्ट. इथं जर लिकेज राहिलं तर ऑइल कळेल. मग दुसरं काम केलं लगेच डिझेल फिल्टर ओपन करायला. मग दुसऱ्या काकाने डिझेल फिल्टर ओपन केला. हे 2 फिल्टर आहेत आपल्या बघा. पहिला फिल्टर ओपन करून घेतला. तर पहिल्या फिल्टरमध्ये थोडं घाण आली होती, कारण पहिला फिल्टर महत्त्वाचा असतो. नंतर दुसऱ्या फिल्टरमध्ये डिझेल जातं, त्यामुळे पहिला फिल्टर स्वच्छ करणं हे महत्त्वाचं होतं. त्याला एक ओरिंग असते. यांनी ही रिंग काढून घेतली बघा. तिथे फिटिंग रिंग असते ती रबराची, ती जुनी झाली होती, म्हणजे ती बदलावी लागते. मग लगेच त्यांनी दुसरी रिंग लावून घेतली, नवीन आणली होती ती, कारण ह्याच्यामुळे डिझेल लिकेज राहत नाही. त्यानं सांगितलं की असं लावून घ्यायचं असतं. कारण जो दुसरा आला होता तो पण शिकायला आला होता, नवीन होता तो. मग त्याला सांगतो समजावून. हा बघा फिल्टर काढला, हा पहिला फिल्टर आपला. मग त्याने जुना हा काढून ठेवला. आणि हे बघा, हे 2 नवीन आहेत बुशचे. 2 फिल्टर आपल्याला नवीन बसवायचे होते. हे त्याने पहिला फिल्टर बसवायला चालू केलं, आणि हा पहिला फिल्टर फिट करत होती. मी केला एक जो काढ डिझेल खाली सांडू नये म्हणून तिने त्यांच्या कंपनीच्या बॉक्समध्ये जुना फिल्टर घातला आणि त्यात नवीन फिट करायला चालू केला. हे बघा, असं फिट करावं लागतं डिझेल फिल्टर. मग असं फिट करून घेतला आणि हा पहिला बसवला, कारण हा प्रायमरी आहे, त्यामुळे हा पहिला बसवून घ्यावा लागतो. असा फिट करून घेतला आणि हा दुसरा काढायला लगेच चालू केला. हे बघा, ह्यात किती डिझेल आहे. सेकंडरीमध्ये पूर्ण डिझेल पॅक होते. मग हा काढून खाली घेतला. तर ह्यात बघा, ह्यात पूर्ण वेगळा फिल्टर आहे. तर यात बघू शकता तुम्ही. हा बघा, हा फिल्टर इथे घाण झाला आहे. डिझेल फिल्टर आहे हा. तर हा नवीन फिट करायला घेतला. हा बघा, हा असा फिट करतात नवीन फिल्टर, बघू शकता तुम्ही. हा फिट केला आणि हा पण बसवून घेतला लगेच. हा सेकंडरी फिल्टर बसवून घेतला डिझेलसाठी. मग काय, नटबोल्ट लावायला सुरुवात केली, कारण नटबोल्टचं सेल राहिले. डिझेल कळतं, डिझेल कळलं म्हणजे काय लॉस. लगेच सरळ घेतलं म्हणजे ऑइल फिलिंग करायला, कारण ऑइल बदललं होतं. म्हणजे ह्या भावानं ऑइलची लेवल बघायसाठी काढायचं ओपन केलं. तुम्ही बघू शकता इथं ऑइल फिलिंग चालू होतं, कारण वरून ऑइल घालायचं होतं, त्यामुळं कॅन इथं आडवा करून ओतत होते. सर त्याला वर पण आहे, बकेट असतं तर वरनं ओतलं असतं, पण कॅन होता त्यामुळे इथं फिट बसला बरोबर ऑइल लेवल चेक केली तर बरोबर होती, त्यामुळं कॅन काढला बाहेर आणि ऑइल बरोबर 5 लिटर ओतून घेतलं. तर शेवटचं म्हणजे आपलं कुलंट फिलिंग होतं. मग कुलंट हलवून याने या साईडला दिलं, कारण या साईडला त्याचा टँक आहे. मग या भावानं कुलंट फिलअप करायला सुरुवात केली. हे कुलंट फिलअप केलं, सगळं चेक झालं. फायनली आपला एअर फिल्टर चेक करायचा होता. तो एवढा काही खराब झाला नव्हता, कारण धुळा नव्हता आमच्या एवढं घराजवळ, त्यामुळे तेवढं थोडक्यात काम झालं याचं. त्यामुळे हा एक पुसून फिट केला. मग फायनली आपला पंप घेतला, कारण डिझेल पंप नवीन घातला होता, त्यामुळे डिझेल पंप नवीन मारावा लागतो, कारण डिझेल पुढे याला. पंप देऊन झाल्यानंतर सर्व यांनी पुसून घेतला, कारण सर्व्हिस यांच्याकडेच असते. मग सर्व सेटिंग लावून याला चालू केलं, कारण यात सेटिंग लावावं लागतं मेंटेनन्सचं. तर मेंटेनन्स क्लिअर झाल्यामुळे इथं सेटिंग बदलावं लागतं. आता पुढची मेंटेनन्ससाठी सेटिंग लावत होती, कारण आता आपलं 101 हावर्स पूर्ण झालते. पहिली सर्व्हिस 101 हावरला असते, आता पुढची सर्व्हिस 502 हावर्सला आहे. कंप्लेंट लॉक करायचं. पूर्ण सेटिंग लावून घेतलं.
हे बघा इंजिन हॉवर्स 600 ते 700 हॉवर्समध्ये लावून घेतलं. ओके ऑइल फिलिंग आणि एअर फिल्टर लावून घेतलं. तर आता बघू शकता सेविंग आणि सेटिंग सगळं झालं आहे क्लिअर. सगळं सेटिंग बिटिंग करून झालं आहे आता. मग यांनी त्यांचे काय काय ऑथॉरिटी होते ते पूर्ण करायला चालू केल्या. कारण हे डायरेक्ट ऑनलाईन असतं सगळं. त्यांनी ऑनलाईन महिंद्रा केअरला फोन लावून फर्स्ट सर्व्हिस कंप्लीट म्हणून त्यांनी फॉर्म भरायचा असतो ऑनलाईन. मग त्यांनी ते भरत फिलिंग चालू होतं. हे बघा हे सर्व सेटिंग पूर्ण करून घेतलं त्यांनी. ऑइल फिल्टर चेंज, डिझेल फिल्टर चेंज, सर्व फोटो आणि कंप्लिशन लागतं कंपनीला. मग इथं फायनल चेकिंग करून घेतलं, वायरिंग बेरिंग, बॅटरी तीन चेक करून घेतली आणि फायनली आपलं DG स्टार्ट करून बघितला. मग काय आपली फायनल प्रोसेस म्हणजे आपलं बिलिंग चेंज करायचं होतं. कारण फर्स्ट सर्व्हिसला त्यांच्या सर्व्हिसचे चार्जेस नसतात. फक्त त्यांनी जे काय आणलं आहे फिल्टर ऑइल ते सगळं द्यावं लागतात. त्याचं बिल झालं बघा 3200 रुपये. खूप बिल चालतं. तर व्हिडिओ आवडत नसेल तर तिने आपला झाला आहे जनरेटर पूर्ण सर्व्हिस.